आरोपींनी फेकलेल्या मोबाईलच्या आधारे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू। एबीपी माझावर सीआयडीच्या तपासाची इनसाइड स्टोरी। आतापर्यंत 100हून अधिक जणांची चौकशी। सरपंच देशमुख प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दमानियांचा दावा फोल। दारू पिऊन दमानियांना व्हॉइस मेसेज पाठवल्याचं तपासात निष्पन्न। शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा। मुंडेंवर टीका करताना अभिनेत्रींची नावं घेणाऱ्या धस यांना चंद्रकांत पाटलांचा सल्ला। कलाकारांकडून प्राजक्ता माळीला पाठिंबा जाहीर। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? मुख्यमंत्र्यांनी आरोपींच्या संपत्ती जप्तीचे आदेश दिल्यानंतर दमानियांचा सवाल। बीडमध्ये दमानियांचं आंदोलन सुरूच। धनंजय मुंडे समर्थकांकडून जितेंद्र आव्हाडांविरोधात मानहानी प्रकरणी तक्रार। तर व्हॉट्सअॅपचे फेक स्क्रीनशॉट व्हायरल केल्याच्या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा। नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग, तर 17 एप्रिलला विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। क्रीडा उपसंचालक आणि बँक अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरूनच 21 कोटींचा घोटाळा केला। आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचं पोलिसांना पत्र, तर हर्षकुमारच्या गर्लफ्रेंडला नवी मुंबईतून अटक। मुस्लिमांनी काशी आणि मथुरेवरचा दावा सोडावा। विश्व हिंदू परिषदेचे सहसचिव सुरेंद्र जैन यांचा सल्ला। दावा सोडल्यास इतर ठिकाणी वाद घालणार नाही अशी हमी। पक्षाची धडक बसल्यानंतर भीषण विमान अपघात। दक्षिण कोरियाच्या मुआनमध्ये लँडिंग करताना विमानाचा स्फोट। 179 प्रवाशांचा मृत्यू। अवकाळीमुळे रब्बी पिकांना फटका। केळी, पपई, हरभरा, मका आणि द्राक्षाच्या पिकांचं नुकसान। मेलबर्न कसोटीत कांगारूंच्या शेपटाचा तडाखा। नॅथनलॅन स्कॉट बोलंडची 10व्या विकेटसाठी अभेद्य भागीदारी। दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया 9 बाद 228, आघाडी 300 पार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।